वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला असून या परीक्षेचं आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीची सीबीआय चौकशी व्हावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली। या आधी देखील नीट परीक्षा आयोजित करण्याबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। संबंधित नीट परीक्षा आयोजित करताना झालेला गोंधळ, निकालाबाबत असलेली साशंकता, गैरप्रकार याविषयी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पंचवटी चौक परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली आहे। या संपूर्ण गोंधळाची योग्य ती चौकशी करून नीट परीक्षार्थींना योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे। नमस्कार। डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून आपल्या भारत देशातले लाखो विद्यार्थी आपली नीटची परीक्षा देतात। तर हा म्हणजे एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झालेला कोणालाच सहन होणार नाही। एकाच सेंटरवरच्या 14पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क पडतात। त्यानंतर त्यांना ग्रेस मार्क मिळतात, म्हणजे 718 719 असे मार्क आत्तापर्यंत तरी कधी कोणाला पडले नाही। त्यानंतर पेपर लीक होतो आणि हे मान्यसुद्धा झालं की पेपर लीक झाला होता। मग एवढं सगळं असताना जे विद्यार्थी कष्ट करून मेहनत करून परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवतात त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही किंवा गव्हर्नमेंट कॉलेज भेटत नाही। मग ज्या लोकांची म्हणजे जे लोक फीस भरू शकत नाहीत किंवा भरू शकत नाहीत, मग त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही आणि जास्त पैसे भरून ॲडमिशन घ्यावं लागतं ह्या कॉलेजला। तर हे मान्य होणार नाही। त्यामुळे आम्ही ABVP तर्फे म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे त्याची CBI चौकशी व्हावी अशी मांग करतो। धन्यवाद।